की ज्या वेळेला माणसासमोर ऑप्शन भरपूर असतात ना त्यावेळेला माणसाचा कल हा ओव्हर इटिंग कडे जातो. तर डॉक्टर, मधुमेहाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे कुठले पदार्थ आहेत जे ऍड करणं गरजेचं आहे किंवा काही कमी करणं गरजेचं आहे? तुम्ही फूडच्या मागं लागू नका की हे चालतंय का ते चालतंय. तुम्ही असं फूड चूज करा की ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, फायबर भरपूर प्रमाणात आहे, जे नॉन रिफाईंड आहे, जे अनपॉलिश्ड आहे. आज कुठलाही रेस्टॉरंटमधला कुठलाही पदार्थ आपण बघितला तर तो साखर टाकल्याशिवाय बनतच नाही. 99% पदार्थांमध्ये साखर असते. 2 ते 2.5 चमचे साखर एका पुरीमध्ये जाते आणि आपण तर श्रीखंड पुरी सहजपणे 6 ते 8 पुऱ्या खाऊन टाकतो. कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट या पाचीही ह्याचं सेवन व्हावं आणि हे पाचीही पदार्थ तुमच्या पोटात जावे ते खऱ्या अर्थाने पक्वान नाही. तुम्हाला जर का लवकर डायबिटीसमधून रिकव्हरी व्हायची करायची आहे तर जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोहे, जेवढ्या प्रमाणात तुम्ही रवा, जेवढ्या प्रमाणात तुम्ही भात, जेवढ्या प्रमाणात तुम्ही पोळी भाजी घेते त्याच्या कमीत कमी 3 पट तरी, तिप्पट तरी तुमचा हा बाकीचा माल मसाला तुमच्या जेवणामध्ये पाहिजे. डायबिटीज झाला की लोक स्वतःहूनच ठरवतात की आता मी भात खाणार नाही, मी पोहे खाणार नाही किंवा मी साबुदाणाच बंद करतो. तर हे खरंच आहे का की चालू ठेवलं तरी हरकत नाही? माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे, किती दिवस बंद ठेवू शकणार तुम्ही? सण सुरू होत आहेत, ओके, आणि महाराष्ट्राला तर समृद्ध परंपरा आहे सणाची. असा एकही सण नाही की जिथे गोड बनला जात नाही. तर मग पुरणपोळी, श्रीखंड, मोदक, खीर ह्यांना दुसरे पर्याय काय? शुगर नॉर्मल नसेल तर नाही खायचे.